सायोधुळे पुरवठा निरीक्षण अधिकारी आशा महाजन। सद्यस्थितीत आपली RCMS साईट ही मंद गतीने चालू आहे। नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पब्लिक लॉग इन आणि ई सेवामध्ये जाऊन त्यांची कामं करावे। ऑनलाईन नाव वाढवणे कमी करणे। रेशन पुरवठा अधिकाऱ्यांनी जनतेला व्हिडिओद्वारे सूचना दिली आहे की आता तुम्ही रेशन कार्डमध्ये नाव कमी करणे किंवा नवीन नाव वाढवणे ही कामं घरबसल्या ऑनलाईन करू शकता। यासाठी सेवा सर्व्हिस आणि पब्लिक लॉग इन हे पोर्टल सुरू झाले आहे। तुम्ही या पोर्टलवर जाऊन लवकरात लवकर तुमची कामं करून घेऊ शकता। म्हणजेच तुम्हाला आता सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही। तुम्ही तुमच्या सोयीनुसार घरी बसून ॲड मेंबर किंवा नाव कमी करणे, रिमूव्ह नेम ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रेशनसोबत मोफत साडी देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे। कोणासाठी? ही योजना प्रामुख्याने अंत्योदय शिधापत्रिकाधारक अंत्योदय रॅशन कार्ड होल्डर्स कुटुंबांसाठी आहे। किती साड्या? या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी एक मोफत साडी दिली जाते। कुठे मिळेल? या साड्यांचे वितरण रेशन दुकानांमधून सार्वजनिक वितरण प्रणाली केले जाते। योजनेचा कालावधी ही योजना 2023 ते 2028 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित करण्यात आली आहे। वितरणाची वेळ काही वेळा सणांच्या दिवशी जसे की गुढीपाडवा किंवा इतर महत्त्वाच्या सणांच्या आसपास साड्यांचे वाटप केले जाते। निवडणूक आचारसंहितेमुळे काही वेळा वाटपात विलंब होऊ शकतो, पण नंतर ते पुन्हा सुरू केले जाते। उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मदत करणे आणि यंत्रमागधारकांना काम उपलब्ध करून देणे हा आहे। त्यामुळे जर तुम्ही अंत्योदय शिधापत्रिकाधारक असाल तर तुम्हाला रेशनसोबत मोफत साडी मिळण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळील रेशन दुकान किंवा जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधू शकता। जर रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी झाली नसेल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। सरकारने रेशन योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे। ई-केवायसी न केल्यास काय होऊ शकते? 1. रेशन मिळणे बंद होईल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना रेशन दुकानातून मिळणारे धान्य बंद केले जाऊ शकते। अनेक ठिकाणी ई-केवायसीची अंतिम मुदत 30 जून 2025 पर्यंत सध्याच्या माहितीनुसार होती। त्यानंतर न झालेल्या केवायसीसाठी शासन स्तरावरून निर्णय घेतला जाईल। 2. रेशन कार्ड रद्द किंवा निष्क्रिय होऊ शकते। ई-केवायसी न केल्यास तुमचे रेशन कार्ड रद्द किंवा निष्क्रिय केले जाऊ शकते। याचा अर्थ तुम्हाला मोफत किंवा स्वस्त रेशन मिळणे कायमचे बंद होईल। 3. नावे लाभार्थी यादीतून वगळली जाऊ शकतात। ज्या सदस्यांची केवायसी झाली नाही त्यांची नावे रेशन कार्डमधील लाभार्थी यादीतून वगळली जाऊ शकतात। प्रत्येक सदस्याची स्वतंत्रपणे केवायसी करणे आवश्यक आहे। 4. सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी। रेशन कार्ड हे केवळ धान्यासाठीच नव्हे तर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे। जर ते रद्द झाले तर इतर योजनांचा लाभ मिळण्यातही अडचणी येऊ शकतात। 5. पुन्हा सक्रिय करण्यासाठी अर्ज करावा लागेल। जर रेशन कार्ड रद्द झाले तर ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी अन्न विभागाकडे अर्ज करावा लागू शकतो, जी एक वेळखाऊ प्रक्रिया असू शकते। ई-केवायसी का आवश्यक आहे? पात्रता पडताळणी फक्त पात्र आणि गरजू व्यक्तींनाच रेशनचा लाभ मिळावा यासाठी केवायसी आवश्यक आहे। फसवणूक रोखणे बनावट रेशन कार्ड्स आणि धान्याचा गैरवापर थांबवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे। पारदर्शकता रेशन वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणणे हा याचा मुख्य उद्देश आहे। अचूक डेटा मृत व्यक्ती किंवा स्थलांतरित झालेल्या लोकांची नावे वगळून केवळ पात्र सदस्यांची अचूक नोंद ठेवणे शक्य होते। तुम्ही काय करू शकता? जर तुमची किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याची ई-केवायसी झाली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पद्धत किंवा मेरा रॅशन आणि आधार फेस आरडी ॲप्स वापरून ऑनलाईन ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी। ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे। लक्षात ठेवा, वेळेत केवायसी पूर्ण करणे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी रेशनचा लाभ सुरू ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। महाराष्ट्रामध्ये रेशन कार्डचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत, जे कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित असतात। प्रत्येक प्रकारच्या कार्डाला मिळणाऱ्या वस्तू आणि त्यांच्या किमती वेगवेगळ्या असतात। महाराष्ट्रातील रेशन कार्डचे मुख्य प्रकार आणि त्यांना मिळणाऱ्या वस्तू: अंत्योदय अन्न योजना AAY वा पिवळे गुलाबी शिधापत्रिका। कोणासाठी? हे कार्ड सर्वात गरीब कुटुंबांना दिले जाते जे दारिद्र्य रेषेखालील BPL येतात। यामध्ये भूमिहीन मजूर, छोटे शेतकरी, कारागीर, विधवा, दिव्यांग व्यक्ती असलेले कुटुंब इत्यादींचा समावेश होतो। मिळणाऱ्या वस्तू: धान्य या कार्डधारकांना दरमहा प्रति कुटुंब 35 किलो अन्नधान्य मिळते, सध्या बहुतांश ठिकाणी मोफत। यामध्ये गहू रु. 2 पत प्रति किलो आणि तांदूळ रु. 3 पत प्रति किलो दराने मिळतो। इतर वस्तू काही वेळा साखर, डाळी, मीठ आणि रॉकेल केरोसिन सवलतीच्या दरात मिळते। साडी अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक मोफत साडी दिली जाते। 2.
अग्रक्रम कुटुंब PHH बान केशरी शिधापत्रिका कोणासाठी? ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रु. 15,000 पेक्षा जास्त पण रु. 1,00,000 पर्यंत आहे त्यांना केशरी रेशन कार्ड दिले जाते. हे दारिद्र्य रेषेवरील APL पण आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या कुटुंबांसाठी आहे. मिळणाऱ्या वस्तू: धान्य. या कार्डधारकांना प्रति व्यक्ती 5 किलो अन्नधान्य मिळते. यामध्ये गहू रु. 2 प्रति किलो आणि तांदूळ रु. 3 प्रति किलो सवलतीच्या दरात मिळतो. इतर वस्तू साखर, डाळी, मीठ आणि रॉकेल केरोसिन उपलब्धतेनुसार सवलतीच्या दरात मिळू शकते. दिन. पांढरी शिधापत्रिका कोणासाठी? ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रु. 1,00,000 किंवा त्याहून अधिक आहे त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते. ज्या कुटुंबाकडे 4चाकी वाहन आहे किंवा ज्यांच्या नावावर 4 हेक्टरपेक्षा जास्त सिंचनाखालील जमीन आहे त्यांनाही हे कार्ड मिळते. मिळणाऱ्या वस्तू: या कार्डधारकांना सहसा रेशन दुकानातून धान्य मिळत नाही. या कार्डचा उपयोग मुख्यत्वे ओळखपत्र म्हणून होतो. बँक खाते उघडणे, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, LPG गॅस कनेक्शन, मतदार ओळखपत्र यासाठी हे कार्ड एक महत्त्वाचे दस्तऐवज म्हणून वापरले जाते. काही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही याचा उपयोग होतो, जसे की आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना MJPJAY अंतर्गत आरोग्य सेवा लाभ. रेशनच्या वस्तूंची उपलब्धता आणि किंमती राज्यानुसार आणि वेळोवेळी सरकारच्या धोरणानुसार बदलू शकतात. मोफत साडी योजना सध्या फक्त अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी आहे. सध्याच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना PMGKAY अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना AAY आणि PHH मोफत धान्य मिळत आहे. तुम्ही तुमच्या रेशन कार्डच्या प्रकारानुसार आणि स्थानिक रेशन दुकानदाराकडून तुम्हाला मिळणाऱ्या वस्तूंची निश्चित माहिती घेऊ शकता. तुमचं रेशन कार्ड हरवलं असेल किंवा फाटलं असेल तर नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही खालील प्रक्रिया करू शकता. नवीन रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया: रेशन कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास तुम्हाला डुप्लिकेट रेशन कार्डसाठी अर्ज करावा लागतो. यासाठी साधारणपणे खालील कागदपत्रे आणि प्रक्रिया लागते. आवश्यक कागदपत्रे: मूळ रेशन कार्ड हरवल्याची फाटल्याची माहिती देणारा अर्ज. हा अर्ज तुम्हाला तहसील कार्यालयात किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर मिळू शकतो. शिधापत्रिका हरवल्यास पोलीस तक्रार FIR. जर रेशन कार्ड हरवले असेल तर तुमच्या स्थानिक पोलीस ठाण्यात कार्ड हरवल्याची तक्रार FIR नोंदवणे आवश्यक आहे. FIRची प्रत अर्जासोबत जोडावी लागेल. ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड सर्व कुटुंबातील सदस्यांचे, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, वीज बिल किंवा टेलिफोन बिल. पत्त्याच्या पुराव्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो, साधारणपणे कुटुंब प्रमुखाचा आणि इतर सदस्यांचे प्रत्येकी 1 ते 2 फोटो लागतील. रेशन कार्ड फाटले असल्यास फाटलेल्या कार्डाचे अवशेष. जर कार्ड फाटले असेल तर ते अवशेष अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला: काही ठिकाणी उत्पन्नाचा दाखला मागितला जातो, विशेषतः जर तुमच्या रेशन कार्डच्या प्रकारात बदल करायचा असेल तर. विहित नमुन्यातील शपथपत्र, ॲफिडेव्हिट. कार्ड हरवल्याबद्दल किंवा फाटल्याबद्दलचे शपथपत्र नोटरीकडून प्रमाणित करून घ्यावे लागू शकते. अर्ज करण्याची प्रक्रिया: 1. पोलीस तक्रार FIR नोंदवा. रेशन कार्ड हरवले असल्यास सर्वात आधी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन FIR नोंदवा आणि त्याची प्रत घ्या. 2. अर्ज मिळवा. तुमच्या जिल्ह्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या कार्यालयात, जिल्हा पुरवठा कार्यालय, तालुका पुरवठा कार्यालय जा. तिथे डुप्लिकेट रेशन कार्डसाठीचा अर्ज मिळवा. अनेक राज्यांमध्ये हे अर्ज ऑनलाईन पोर्टलवरही उपलब्ध असतात. 3. अर्ज भरा. अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा. यात कुटुंबातील सदस्यांची माहिती, पत्ता, संपर्क क्रमांक इत्यादींचा समावेश असतो. 4. कागदपत्रे जोडा. वर नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा. 5. अर्ज सादर करा. भरलेला अर्ज आणि सर्व कागदपत्रे जिल्हा पुरवठा कार्यालय किंवा तालुका पुरवठा कार्यालयात जमा करा. काही ठिकाणी हे अर्ज आपले सरकार सेवा केंद्रातूनही उदा. महाराष्ट्रात सादर करता येतात. 6. शुल्क भरा. डुप्लिकेट रेशन कार्ड मिळवण्यासाठी काही नाममात्र शुल्क भरावे लागते. शुल्काची पावती घेणे विसरू नका. 7. पावती घ्या. अर्ज जमा केल्यावर तुम्हाला एक पोचपावती एक्नॉलेजमेंट स्लिप मिळेल. ही पावती जपून ठेवा कारण तिचा उपयोग अर्जाची स्थिती तपासण्यासाठी होईल. 8. पडताळणी आणि नवीन कार्ड. तुमचा अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. पडताळणी यशस्वी झाल्यावर तुम्हाला नवीन डुप्लिकेट रेशन कार्ड दिले जाईल. या प्रक्रियेला काही आठवडे लागू शकतात. ऑनलाईन पद्धत काही राज्यांमध्ये उपलब्ध. काही राज्यांमध्ये डुप्लिकेट रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात तुम्ही आपले सरकार महा ऑनलाईन, ॲपल सरकार महा ऑनलाईन पोर्टलवर माहिती तपासू शकता किंवा स्थानिक सेवा केंद्रावर उदा. सेतू आपले सरकार केंद्र जाऊन मदत घेऊ शकता. टीप: तुम्ही अर्ज करण्यापूर्वी तुमच्या स्थानिक अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटला भेट देऊन किंवा त्यांच्या कार्यालयात संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे आणि नवीनतम प्रक्रिया निश्चित करून घ्या.
यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि प्रक्रिया सुलभ होईल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.